नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला थेट जातोय शिर्डीमध्ये. शिर्डीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. शिर्डी साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर आता जुन्या वादाला पुन्हा नव्यानं तोंड फुटलंय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली असा पुनरुच्चारच सुजय विखे पाटील यांनी केलेला आहे आणि म्हणून शिर्डीत मोफत अन्नछत्राचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वीच सुजय विखे पाटील यांनी भर सभेत विधान केलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा हाच मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे. आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञातानं चाकूनं भोगसून हत्या केली होती. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवरती चाकूनं हल्ला करण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास ड्युटीवरती जाताना हा हल्ला झाला होता. यात 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 गंभीर आहे. ही दृश्य थेट साम टीव्हीवरती आपण पाहतोय. सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला होता. माझ्या भावावर हल्ला झाला. सकाळी ड्युटीला चालले होते ते. त्यांची सकाळची ड्युटी होती. ते घरून निघाले. त्यांच्यावर प्राणघातक हमला झाला. ते डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला. ते आमचं म्हणणं एक असं आहे का आमची विनंती प्रशासनाला माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शिर्डी प्रकरणावरून सुजय विखे पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय तर त्यानंतर नितेश राणे यांनी सुद्धा एक दुसरा मुद्दा उपस्थित करत महत्त्वाचं विधान केलंय. राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा कडक करणार असल्याचं ते म्हणतायत. मंत्री नितेश राणेंनी हे मोठं विधान केलंय. देशातील सर्वात कडक कायदा करून हिंदू बहिणींना सुरक्षित करणार असल्याचं ते म्हणाले. तर महाविकास आघाडीच्या काळात मंत्रिमंडळात तुमचे अब्बा होते असं आता होणार नाही, त्यामुळे आता मस्ती नको असा टोला सुद्धा मवियाला नितेश राणेंनी लगावलाय. नेमकं त्यांनी विधान काय केलंय आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात. प्रेमाच्या नावाने हिंदू बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा, जोर जबरदस्ती करायची, तिला मारून टाकायचं, तिचं आयुष्य खराब करायचं. ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही. थोडा वेळ थांबा तुम्ही. आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू. आणि यानंतर आता राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. लातूर जिल्ह्यात आंदलगावमधील शेतकऱ्यांना शेतावरती जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. मांजरा नदी पलीकडील शेतीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यानं लोखंडी कलईतून प्रवास करावा लागतोय. तसंच अनेक वेळा मागणी करून सुद्धा पुलाची उभारणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. धाराशिवमधील हिंगणगावमध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जवळपास शेकडो एकरमधील 35 शेतकऱ्यांना शेती गाठण्यासाठी पाळण्याद्वारे नदी ओलांडावी लागते. त्यामुळे शेतीवरती जाण्यासाठी पूल बांधून द्यावा अशी मागणी हे शेतकरी करतायत. वाशिममध्ये वाईतील शेतकऱ्याच्या गव्हाच्या पिकाचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. रात्रीच्या वेळी रानडुकरांनी शेतात घुसून काढणीला आलेल्या पिकाची मोठी नासधूस केली. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. हमी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मिळाली त्याचवेळी 2 शासकीय सुट्ट्या सुद्धा लागून आल्या. आता उर्वरित 4 दिवसात 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी कशी होणार असा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीची यंत्रणा उपलब्ध नाहीये म्हणून शेतकरी धास्तावलाय. यवतमाळमध्ये सीसीआयनं 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी बंद केली आहे.
खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे धाव घेतली. म्हणून सीसीआयची केंद्र हाऊसफुल झाल्यानं कापूस ठेवायला जागा शिल्लक राहिली नाहीये. परिणामी सीसीआयनं कापूस खरेदी थांबवली आहे. खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढली आहे. लागवड सुमारे 1,40,000 हेक्टरवरती झाली आहे. खरीपात अतिपावसातील नुकसान आणि अन्य पिकांत फारशी संधी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मक्याला पसंती दिली आहे. घाऊक बाजारात आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील आणखी 11 सरपंचांसह 402 जणांचं सदस्यत्व रद्द केलंय. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी 20 जानेवारीला 7 तालुक्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचं सदस्यत्व पाठक यांनी रद्द केलं होतं. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचा धडाकाच लावलाय. दारू, गुटखा, जुगार, वाळू माफियांना दणका देत 671 गुन्हे दाखल करण्यात आले. तर या माफियांकडून 3,25,00,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. तसंच फरार आरोपीला अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. नाशिक पुणे महामार्गावरती बोहोदरी घाटात वाहनाच्या धडकेत 6 वर्षीय बिबट्याचा मृत्यू झालाय. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वन विभागानं घटनास्थळी धाव घेतली आणि मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी मोहदरी वन विभागात पाठवलं गेलं. नाशिकच्या बागलाण तालुक्यात एक बिबट्या मादी मृतावस्थेत आढळून आली. या बिबट्या मादीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास वन विभाग करताय. याच परिसरात मागील 8 दिवसांत 2 बिबट्यांचा मृत्यू झाला होता, म्हणूनही खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकल्याची बाब वन्यजीव फोटोग्राफरच्या फोटोतून उघडकीस आली आहे. वेळीच उपचार न झाल्यास वाघिणीसोबत पिलांच्याही जीवाला धोका निर्माण झालाय. वन्यजीव विभागाकडून तिचा शोध सुरू आहे. अमरावतीचं पथक सुद्धा दाखल झालंय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात शिखाची वाडीमध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागली. या घटनेत 11 शेतकऱ्याचा जवळपास 20 ते 25 एकर ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे हा ऊस जळाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तसंच ही आग आटोक्यात न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडीमध्ये 16 एकर ऊसाला आग लागली आहे. यात 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. विद्युत वाहक तारांच्या घर्षणानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. पुण्यातील गुलटेकडीत डायस प्लॉटमध्ये आर्ट सिरॅमिक या दुकानाला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जालन्यात बदनापूरमध्ये एका तरुणीनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तिने ही आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिकच्या पुणे इंदोर महामार्गावरती भीषण अपघात झाला. अपघातात 2 कंटेनर समोरासमोर धडकले असून त्यात एक जण जागीच ठार झालाय. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी कणगाव मार्गावरती रात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर 10 ते 15 प्रवासी जखमी झाले. बसमधील प्रवासी मुंबईमधील एका खासगी कंपनीतील कर्मचारी होते, जे सहलीसाठी गोव्याला गेले होते. अकोल्यात 7 वर्षाच्या चिमुकलीला भरधाव ट्रकनं चिरडलंय. या अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. स्कूटीनं जाणाऱ्या दोघी बहिणींना स्कूटीला ट्रकनं जोरदार धडक दिली आणि अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.
शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एका अज्ञातानं शिर्डीतील तिघांवरती चाकू हल्ला केला. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवरती चाकूनं वार करून दोघांची हत्या करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झालाय. भिवंडीत अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्यानं विनयभंग करून तो फरार झाला. बातमी पसरताच मोठ्या प्रमाणात स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र जमावाने हे सर्व बांगलादेशी असल्याचं समजून घरात राहणाऱ्या इतर तिघांना जबर मारहाण केली. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नागपूरमध्ये पोलीस विभागाच्या 2 बीट मार्शलकडून नक्षल अभियानाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. शहरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमधली ही घटना आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राला बेदम मारहाण करत त्याचा खून केलाय. कल्पेश विजय रुपेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरोपींमध्ये वैभव मालोदे, वैभव किरी, प्रेम तिनगोट आणि सौरभ फोले यांचा समावेश आहे. त्यांच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीनं मत्स्य व्यवसाय विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललंय. त्याच दृष्टीनं राज्यातील सर्व बंदरांवरती मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशानं QR कोड, आधार कार्ड जवळ बाळगणं आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिलेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सुधारित उडान योजना जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यात दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव नागरी उड्डाण विभागास देण्यात आला आहे. राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या महावितरणची वर्षाला 12,000 कोटींपेक्षा जास्त किमतीची वीज गायब होतीये. मात्र त्याचा भुर्दंड नियमित वीज बिल भरणाऱ्यांना बसतोय. त्यामुळे वीज गळती कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील असा सवाल आता सर्वसामान्य ग्राहक विचारतायत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये RBI रेपो रेट संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे. RBI रेपो रेट 6.5 वरून 6.25% करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास त्याचा परिणाम मध्यम वर्गाला कमी व्याजदरानं कर्ज मिळण्यास होईल. मुंबई मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी फेस डिटेक्शन प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी फेस डिटेक्शनवरती आधारित यंत्रणा लावण्यात येईल. तर यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. म्हणून शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. MMRDAची विकास कामं आता वेग धरणार आहेत. कारण MMRDA कडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंबंधीची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसह इतर बांधकाम योजनांना गती मिळेल. नागपूरच्या एका पाणीपुरीवाल्यानं भन्नाट ऑफर ठेवली आहे. 99,000 रुपयांत आयुष्यभर पाणीपुरी खाण्याची ऑफर त्यांना दिली आहे. म्हणून या ऑफरची आता शहरात एकच चर्चा आहे. वर्धा रोडवरती रहाटे कॉलनी चौकाच्या रस्त्यावरती विजय गुप्ता हा पाणीपुरीवाला पाणीपुरी विकतो. मात्र कॉर्पोरेट कंपन्या जसं डिस्काउंट देतात तशीच ऑफर या पाणीपुरीवाल्यानं दिली आहे. लोणावळ्यात एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असलेला व्हिडिओ समोर आलाय. पोलीस, शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे. मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात. मात्र मुलांचा हा प्रताप पाहून पालकांच्या चिंतेत भरच पडली आहे. पुण्यातील पेठ परिसरामध्ये महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना CCTVमध्ये कैद झाली असून या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करतायत.
नागपूरला आणखी 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार आहे. रेल्वेच्या नागपूर विभागानं वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवलाय. जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा कल याकडे जास्त राहण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात 1524 शासकीय कार्यालयांकडे 1,67,00,000 रुपयांचं वीज बिल थकलंय. यात ग्रामीण पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक थकबाकी आहे, तर 5 लाख ग्राहकांकडे 118 कोटी रुपये चालू थकबाकी आहे. तात्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन आता करण्यात आलंय. बाळाच्या पोटात बाळ असलेल्या महिलेची बुलढाणा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. महिला आणि बाळाची ही प्रकृती आता स्थिर आहे. बाळाच्या पोटात असणारं बाळ शस्त्रक्रिया करून काढण्यात येईल. महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्याही पोटात बाळ या गर्भधारणेला वैद्यकीय भाषेत फिटस इन पेटू असं म्हणतात. आता एक मोठी बातमी समोर येतेय, ती म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद अधिकच पेटताना दिसतोय. शिवराज राक्षेनं पंचांना खरं तर गोळ्या घातल्या पाहिजेत असंच वक्तव्य करण्यात आलंय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलनं हे विधान केलंय. माझ्यासोबत सुद्धा वादग्रस्त निर्णय झाला होता असं चंद्रहार पाटील म्हणालाय. तर मी तेव्हा आत्महत्येच्या विचारात होतो असा मोठा खुलासा सुद्धा चंद्रहारनं केलाय. तर नेमकं चंद्रहार पाटील काय म्हणाले पाहूयात. त्याला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो. आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. कारण काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीनं दिली, कुस्ती शिट्टी वाजवली, त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो, कुस्ती पैलवानाची पाठ टेकली का नाही टेकली, आणि इथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने शिट्टी वाजवली. चंद्रहार पाटील यांचा हा मोठा दावा पाहिल्यानंतर आता शिवराज राक्षेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. कारवाई एकतर्फी असल्याचं तो म्हणालाय, तर पंचांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी शिवराज राक्षेनं केलेली आहे. मला रिप्लाय व्हिडिओ दाखवला गेला नाही असं तो म्हणालाय. अपील केल्यावरती पंचांनी शिवीगाळ केली आणि म्हणून राग अनावर झाल्याचं शिवराज राक्षे म्हणालाय. तर शिवराज राक्षेंसोबत बातचीत केली आहे सामूहिक, पाहूयात. पोलीस प्रशासन पहलवान शिवराज राक्षे आपल्या बरोबर आहेत. काल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. राक्षे साहेब, काल तुमच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, काय तुमची प्रतिक्रिया? प्रतिक्रिया आता त्यांनी कारवाई केलेली. पंचांनी त्यांचं जो निर्णय आहे त्यांनी मीडियातर्फे सांगितलेलं आहे की पंचांकडून चूक झालेली आहे. पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता. मग तुम्ही आधीच निर्णय दिला नंतर ना तुम्ही चूक दाखवताय. मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला पण त्या पंचांचा त्रास नाही झाला पाहिजे. ओके, धन्यवाद. आपल्याबरोबर होते पहलवान शिवराज राक्षे यांनी सांगितलंय की जसे माझ्यावर कारवाई केलेली आहे तशीच कारवाई या पंचांवर व्हायला पाहिजे की येणारी जी पिढी आहे पहलवानकीमध्ये त्यांच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे अशी भावना आता पहलवान शिवराज राक्षे यांनी व्यक्त केली आहे. साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर. शिवराज राक्षेनं हा आरोप केला असला तरी त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे. परंतु या सगळ्या प्रकरणावरून एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खरंच मॅच फिक्सिंग झाली आहे का? याचा तपास कसा होतोय पाहावं लागेल. तुर्तास आपण वेगवान बातम्यांकडे वळूयात. जळगावमध्ये स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून मोहम्मद इम्रान याची 7,30,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. पुढील तपास पोलीस करतायत. अंतिम सामन्याआधीच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलंय. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर पकडली आणि लाथ मारली आहे. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झालाय. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाल्याचं दिसून आलं. पोलीस प्रशासन
विशाल बनकर